वर्षातून एकदा पंचकर्म केली तर तुमच्या शरीरामध्ये तुम्ही डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस चांगल्या पद्धतीने राबवू शकता. मग डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस कशी राबवायची, तर आपल्याला पहिल्यांदा काही रिपोर्ट किंवा इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतील. त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये बेसिक फ्री T3, फ्री T4 आणि TSH या तपासण्या कराव्या लागतील. मग त्या तपासण्यानंतर आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे की हायपरथायरॉइडिझम आहे हे पडताळून पाहावं लागेल आणि मग त्या अनुषंगाने पंचकर्माची योजना करता येईल. पंचकर्म नेमकं करतं काय, जशी आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीनं पंचकर्मामध्ये तुमच्या अंतर्गत जे अवयव आहेत त्याच्यामध्ये आपण शरीर शुद्धीसाठी उपाययोजना करत असतो. डिटॉक्सिफिकेशन त्यातून घडतं आणि मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय चांगल्या पद्धतीनं सुधारतं. मग हे पंचकर्म वर्षातून एकदा केलं तरी पुरेसं ठरतं. काही आयुर्वेदिक औषधी, काही पथ्य हे सुद्धा पाळल्यानं आपण लिव्होथायरॉक्सिन या गोळीचा डोस कमी करू शकतो. काही पेशंट्समध्ये ती गोळी कायमस्वरूपी सुद्धा बंद होऊ शकते.